कलिंगड हे उन्हाळ्यात खूप खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. तर म्हटलं चला ज्यूस करूया. छान असं मी म्हटलं करता करता चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं. आणि उन्हाळ्यामध्ये दुपारची तर इतकी तहान लागते ना, पाणी पिऊनसुद्धा तहान भागत नाही. त्याच्यामुळे कलिंगडचा रस किंवा ज्यूस म्हणा खूप छान असतो आपल्या तब्येतीसाठी. ते त्याच्यामध्ये इतकं पाणी असतं ना, तर ते आपल्या शरीरासाठी खूप योग्य आहे. तर ह्या वाटीमध्ये आहे ना, मी सब्जा घेतला आहे आणि तो मी पाण्यामध्ये भिजवत ठेवणार आहे. तो लगेच पाण्यात टाकल्याबरोबर थोड्या 5 मिनटामध्ये फुगून वर येतो. आणि सब्जा हा इतका अप्रतिम आहे ना, उन्हाळ्यात तो खूप शरीराला आपल्या थंडावा देणारा आहे. तर सब्जा आहे ना, तुम्ही लिंबू सरबत किंवा कुठलाही ज्यूस करताना त्याच्यामध्ये तुम्ही सब्जा आहे ना भिजवून टाका. खूप सुंदर असतो आणि तो फुगला ना, तो खूप छान लागतो. जसं आपण एक फालुदामध्ये टाकतो जसं आपल्याला चव लागते, तसं ते ज्यूसमध्ये टाकल्यावर सुद्धा छान लागतं. तर मी आता कलिंगडचा ज्यूस केला आहे ना, तर त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि तर पाणी जरासुद्धा मी टाकलेलं नाही आणि मिक्सरमध्ये छान ते ग्राइंड करून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी मीठ आणि साखर टाकली आहे. तर हे सुंदर असे 2 ग्लास मी तयार केले आहेत. आणि आर्या आल्यावर मी ते देणार तिला आणि थंड असं ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि इतकं छान आवडतं ना मला ते कलिंगडचा थंडगार असा ज्यूस. आणि फ्रीजमध्ये कलिंगड असल्यामुळे ना ते थंड झालंच होतं ऑलरेडी, त्याच्यामुळे मी घेतलं. आता 1 ग्लास मी आर्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे ते आल्यावर पिईल. आणि खूप सगळ्यांना हा आवडता असा कलिंगडचा ज्यूस, उन्हाळ्यात थंडावा देणारा, शरीराला अति उत्तम असा ज्यूस आहे तो. आणि आता तो मी घेणार आहे. तर असा बघा खूप किती सुंदर दिसतोय 2 ग्लास असे भरलेले बघून. तर आता इथे मी बटाटे उकडून घेतले आहे आणि हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घेणार आहे. आणि आपल्याला बनवायचं आहे साबुदाणा बटाट्याचे सांडगे. छान थंडगार असा ज्यूस पिऊन खूप बरं वाटलं. आणि उन्हाच्या ह्या प्रखर उन्हाळ्यामध्ये ना इतका त्रास होत असतो आपल्याला, दुपारी सारखी तहान लागत असते. तर तो ज्यूस पिल्याने जरा बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर मग पण आता मी ना रात्री साबुदाणा भिजत घातला होता आणि बटाटे छान उकडून घेतले होते सकाळीच. आता ते बटाटे खिसून घेते आणि मला साबुदाणा आणि बटाटा मिक्स आहे ना त्याचे सांडगे बनवायचे होते. तर मी त्याची करता करता म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर मी तुम्हाला दाखवते. तर आता मी छान उकडून घेतलेले बटाटे हे आपल्या खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत. तर हे फटाफट मी असं खिसून घेते. आणि एकीकडे हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली, जाडसरच अशी पेस्ट करून घेतली. आणि त्याच्यात मी काहीही टाकलेलं नाही आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही जिरं किंवा कोथिंबीर चिरून टाकू शकता.